तुझ्या आईला बोलवू का? बोलवू लवकर तुझ्या आईला. चल चल लवकर. भाडं कुणाचं सुद्धा येळेवर येत नाही. काय लावलंय कुणास ठाऊक. चल वड वड अजून अजून वड. भाडं द्यायला नको आणि फुकटात राहायला पाहिजे. 8 नंबरचं पण भाडं आलंय. आणि आता राणी, ए राणी, आलोच आता. तुझ्या बी घराचं भाडं आज घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर 1 रुपया जरी कमी असला तर इथं सामान घराबाहेर काढलं. ते आज जरा भजी केली होती अगं. दिसायला तर मस्त दिसते अगं. पण ना मला मिठाचा अंदाजच येत नाही. म्हणजे मी खाऊन पाहिली असती पण ना कळतच नाही मला मीठ. तर मी हे म्हणत होती की आता तू आलीच आहेस तर खाऊन पाहिली असती ना भजी, है ना? खाऊन बघते का? ए पण ते माझ्या भाड्याचं काय? अगं ना की राणे, मी काय म्हणत होतो, भजी चांगली झाल्यात, वाढ झाल्यात एकदम. मीठ बी बरोबर आहे. मला काय म्हणायचं होतं, ह्याच्याबरोबर बाईच मिरची मिळाली असती तरी चाललं असतं की ग. अगं मिरची मिरची आहे की, थांबा आणते. हा ठीक आहे मिरची. मला भज्याबरोबर मिरची मी आवडते बघ. हो ना. आता मी म्हणत होती पुढच्या वेळी येशील ना त्या बटाटा भजी करते. बटाटा भजी नको, मला मुगाची भजी लय आवडतात. पुढच्या वेळी मग भजी करू की. त्याच्यापेक्षा मला काय वाटतं, पुढच्या वेळी ना आपण बटाटा वडा करू. बटाटा वडा? हा लय आवडतो ग मला बटाटा वडा. है ना. हाय कमला का आली की बटाटे वडे करू. आणि ऐक ना, सगळं भाडं नाही 2,000 आहेत.